आजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की दिसून येते, ती म्हणजे घराघरात निर्माण होणारे ताणतणाव. कधी आईवडिलांचा राग, तर कधी मुलांचा हट्ट. आणि या सगळ्यातून अनेकदा असे काही घडतं जे कुणालाही अपेक्षित नसतं. असं काहीतरी नाशिकमध्ये घडलं आहे, ज्याने महाराष्ट्रातील सर्व पालकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे. याचबरोबर या मुलाचे एक संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झालंय. 18 वर्षांचा 12वी CET साठी तयारी करणारा एक मुलगा, शांत, अभ्यासू आणि आईवडिलांचा लाडका, घरातला एकुलता एक. 25 ऑगस्ट रोजी तो घरात मोबाईल पाहत बसलेला असतो. तेवढ्यात वडील खोलीत येतात आणि रागाने त्याच्या हातातून मोबाईल घेतात. त्याच क्षणी घरातलं वातावरण जड होतं. शब्द न उच्चारले तरी डोळ्यातला राग आणि मनातलं ओझं सगळं सांगून जातं. 2 दिवसांनी 27 ऑगस्ट तो बहिणीला सांगतो, मी मित्राकडे जातो, आणि घरातून बाहेर पडतो. पण पुन्हा परत येतच नाही. कुटुंबीय सुरुवातीला वाट बघतात, शक्यतो रात्री परत येईल किंवा उद्या सकाळी. पण दिवसेंदिवस तणाव वाढतो आणि 12 दिवस उलटून जातात. आईवडील दोघेही शिक्षक, त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचं सर्वस्व. मुलगा अचानक गायब झाल्याने संपूर्ण कुटुंबावर काळोख दाटून येतो. म्हसरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते. अथर्वचा सर्वत्र शोधाशोध सुरू होतो. नातेवाईक, मित्रमंडळी, शाळेतील ओळखीचे, सगळीकडे चौकशी सुरू होते. पण आश्चर्य म्हणजे 12 दिवस उलटून गेले तरी अथर्वचा काहीही मागमूस लागत नाही. त्याने कुठे प्रवास केला, कोणत्या मित्राला भेटायला गेला, की अजून काही वेगळं ठरवलं, सगळं धूसर आहे. आईवडिलांना एकच संशय सतावत आहे, मोबाईल न दिल्यानेच अथर्व घर सोडून गेला असेल का? पण एका मोबाईलसाठी एखादा मुलगा घर सोडून एवढा दिवस गायब राहू शकतो का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आईवडिलांचा संयम आता तुटू लागला आहे. 12 दिवसांनी आईचं मन हेलावून जातं. डोळ्यात अश्रू, आवाजात थरथर आणि मनात एकच अपेक्षा, बाळा जिथे कुठे असशील परत घरी ये. अथर्व, तुला मी रागावणार नाही, आम्ही रागावणार नाही, तू फक्त घरी ये, आम्ही तुझी खूप वाट बघतो आहोत. या हाक ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही, असं होऊच शकत नाही. एका बाजूला वडिलांचा राग, दुसरीकडे मुलाचं मन आणि मध्ये तुटून जाणारे नाते. 12 दिवस झालेत, पण अजूनही अथर्व कुठे आहे, तो कसा आहे, हे कुणालाच माहीत नाही. संपूर्ण नाशिकमध्ये या घटनेनं खळबळ उडाली आहे. आता प्रश्न एकच आहे, मोबाईलच्या वादातून घर सोडलेला अथर्व परत घरी येईल का, की या कथेच्या मागे अजून काहीतरी गूढ दडलंय? तुमच्या मते काय झालं असेल, कमेंटमध्ये नक्की सांगा.